जो रन आहे तो स्पेशल रन आहे। तो स्पेशल रन यासाठी की 3 दिवसापूर्वी विद्याताईंचा फोन आला होता आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की जळगावच्या सर्व लेडीज रनर्सला भुसावळच्या लेडीज रनर्स सोबत धावायचं आहे। त्यात अडचण अशी होती की आता हे 11वे ट्रेनिंग सेशन आहे, तर दर मंगळवार गुरुवार रविवार आपलं ट्रेनिंग सेशन असतं, परंतु त्या लेडीज ज्या आहेत जळगावच्या त्या टाटा अल्ट्रा आणि इतर काही स्पर्धांसाठी प्रॅक्टिस करतायत। त्यांचा मंगळवार गुरुवार रविवारचा असं फिक्स शेड्यूल असतं, तर ते डिस्टर्ब न करता त्यांना त्यांची इच्छा होती की इतर दिवशी, आणि सुदैवाने आज शिवजयंतीची सुट्टी आली बुधवारी, म्हणून आपण आज स्पेशल ट्रेनिंग सेशन आज घेतलेलं आहे। तर आजच्या ट्रेनिंग सेशनला जळगाव रनर्स ग्रुपच्या विद्याताई बेंडाळे, रती महाजन मॅडम, ज्या आपल्या या दोघं लेडीज रनर्स आपल्या आधीच्या इव्हेंटला इव्हेंट अँबॅसेडर सुद्धा राहिले आहेत, त्या आज उपस्थित आहेत। त्यांचं आपण सर्वात आधी टाळ्यांनी खूप स्वागत करूया। त्यानंतर आज एक स्पेशल अनाउन्समेंट आहे आणि मी ते थोड्या वेळात करणारच आहे। सरांनी मला त्याची सूचना दिलेली आहे। त्या स्पेशल अनाउन्समेंटसाठी कविता पाटील मॅडम सुद्धा उपस्थित आहे, तर त्यांच्या सुद्धा आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया। त्याचबरोबर रसिका मॅडम असतील, आरोही आलेली कविताची मुलगी, आणि सर्व जळगाव रनर्सच्या लेडीज रनर्स इथे उपस्थित आहे। भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन तर्फे आम्ही आपलं सर्वांचं स्वागत करतो। सर्वात आधी ज्या जळगाव रनर्स ग्रुपच्या 2 लेडी रनर्स आहेत, ज्या आपल्या इव्हेंट अँबॅसेडर राहिलेले आहेत, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि स्वागत करण्यासाठी एकच शुभेच्छा यासाठी द्यायचं आहे की दक्षिण आफ्रिकेत यावर्षीची कॉम्रेड मॅरेथॉन होणार आहे 90 किलोमीटरची, त्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये विद्या बेंडाळेताई आणि रती महाजन मॅडम या दोघांनी पार्टिसिपेट करणार आहे। तर सर्वप्रथम आपल्या भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन तर्फे चारुताईंना मी विनंती करतो की त्यांनी विद्याताईंना शुभेच्छा द्यायच्या आणि त्यांचं स्वागत सुद्धा करायचं आहे। होणारच आहे, समोरच थांबा। खूप जोरात टाळ्या वाजवायच्या आहे। थँक्यू मॅडम। त्यानंतर स्वाती पालक मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर रती महाजन यांचं स्वागत करायचं आहे आणि त्यांना कॉम्रेड रनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या आहे आपल्या ग्रुपतर्फे। त्या 90 किलोमीटर धावणारे तर जरा टाळ्या सुद्धा तशाच धावा ना। आणि एक महत्त्वाचे आता अनाउन्समेंट आपण करत आहोत की आपला जो 20 लेडीज इक्वॅलिटी रनचा जो इव्हेंट आहे, हे 5वा पर्व आहे। अगदी पहिल्या पर्वापासून इव्हेंट अँबॅसेडर येत्या अर्थात सदिच्छा दूत म्हणून जळगाव रनर्स ग्रुपच्या लेडीज रनर्स आपल्या या रनसाठी सदिच्छा दूत राहिलेले आहेत। आणि त्याचं कारणही तसंच आहे की आपला जो ग्रुप सुरू झाला तो जळगावच्या प्रेरणेने सुरू झालेला आहे, त्यामुळे जळगावचा ग्रुप आणि भुसावळचा ग्रुप वेगळा नाही, तर एकच ग्रुप आहे असं आपण नेहमी समजतो। पहिल्या रनच्या वेळेला डॉक्टर सोनाली महाजन होत्या, त्यानंतर प्रेमलता सिंग मॅडम होत्या, त्यानंतर विद्याताई बेंडाळे होत्या आणि मागच्या वर्षी डॉक्टर रती महाजन होत्या। माझा अगदी पार्ट आहे, काही घाबरू नका। तर सालानुसार आणि वेळेनुसार आणि तारखेनुसार सुद्धा। आणि या वर्षात जळगाव रनर्स ग्रुपच्या अशा एक धावपटू आहे की त्यांनी एकदा नाही दोनदा नाही तर अगदी 5 वेळा 42 किलोमीटर पूर्ण केली। 5 वेळा 42 किलोमीटर पूर्ण केली आणि 21 किलोमीटर म्हणजे अगदी आपण 5 किलोमीटर धावतो किंवा वॉकिंग करतो ना, अशा स्पीड अगदी सहजपणे ते 21 किलोमीटर पूर्ण करतात। आणि विशेष म्हणजे फेसबुकला जर त्यांचं जे ऍक्टिव्हिटी टाकतात किंवा एखाद्या मॅरेथॉनचं ते माहिती टाकतात, तर असं संपूर्ण ते मॅरेथॉनचं चित्र आणि त्यांचं स्ट्रगल आणि त्यांनी केलेला रन अगदी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, असं सविस्तर वर्णन असतं। कारण त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले असतात, खूप मेहनत घेतलेली असतात। ते म्हणजे कविता पाटील मॅडम।
कविता पाटील मॅडम आपल्या बी सारा लेडीज इक्वॅलिटी रन सीझन 5च्या इव्हेंट अँबॅसेडर यावर्षी राहणार आहेत. मी ग्रुपतर्फे ज्या सर्व नव्याने जॉईन झालेल्या आहेत अशा कोणत्याही 2 लेडीज समोर येतील, मी नाव घेत नाही, तुम्ही स्वतःहून समोर यायचं आहे आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. कोणत्याही 2 लेडीज समोर येतील. ते लेटर का या कविता मॅडम समोर आहे. खूप जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. एक फोटो असाही घ्यायचा आहे. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. नाही संधी आपल्या ग्रुप तर्फे कोणी संधी सर्वांची आणि तुम्ही आहेत म्हणून हा ग्रुप आहे. तर दोघं माझी ज्या इव्हेंट अँबॅसेडर आहेत त्या सुद्धा शुभेच्छा देतील कविता मॅडमला. मॅडम तुम्ही समोर थांबा आणि चारुताई तुम्ही सुद्धा समोर यायचं. आणि या प्रसंगी आपल्या भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन तर्फे सदिच्छा दूत म्हणजे इव्हेंट अँबॅसेडरची अपॉइंटमेंट ऑर्डर आपल्या ग्रुप तर्फे माननीय आपल्या ग्रुपचे प्रमुख माननीय प्रवीण फालक सर यांना मी विनंती करतो की सर ग्रुप तर्फे ही महत्वाचे ठीक आहे चारुताईंना मी विनंती करतो की त्यांनी ग्रुप तर्फे त्यांना हे पत्र प्रदान करायचं आहे. आपण ठीक आहे. या प्रसंगी कविता मॅडम मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आजच्या या अपॉइंटमेंट विषयी तुम्हाला काय वाटतं ते सांगायचं. नमस्कार. मला इतकं कॉन्फिडन्स नाही बोलल्याचा, म्हणजे आधी कॉलेज जीवनात वगैरे जे काही बोलली असेल त्याच्यानंतर बराच मोठा काळ गेलेला आहे. त्याच्यानंतर ऍक्च्युली असं झालंय मुलीचा जन्मापासून मला ऐकायला येत नाही, मग त्याच्यामुळे कुणाशी संवाद साधायला ना मला थोडं म्हणजे हेच वाटतं की कसं काय बोलू, माझे शब्द कमी पडतील की काय, हे सर्व काही असतं. त्याच्यामुळे मी आज तुमच्या सोबत जास्त संवाद साधणार नाही. तुम्ही सगळ्यांनी मला हा सन्मान दिला त्यासाठी मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे. जसं आमच्या जेवढे मला प्रोत्साहन देतात त्यापेक्षा जास्त मला भुसावळचे लोक सोशल मीडियामधून मला जे काही सांगतात की तू हे करते ते करते, मला इतकं प्रोत्साहन देतात ना, तर मला खरंच खूप स्वतःला म्हणजे खूप छान वाटतं. त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे. थँक्यू. थँक्यू मॅडम. मी नेहमी सांगतो, माझं नेहमीचं वाक्य आहे विद्याताई, मी नेहमी असं सांगत असतो की जे काम चांगलं करतात ते कमी बोलतात, त्यांना बोलण्याची थोडी अडचण असते, त्यांचे पाय बोलतात, त्यांना बोलायची गरज नाही. आणि या प्रसंगी सर्वांची इच्छा आहे की रती महाजन मॅडम नक्की बोलते. त्यांचं दोघं काम आहे, त्या रन पण चांगलं करतात आणि बोलतात सुद्धा खूप छान. बोलणं तर नाही आहे, पण फिटनेस बद्दल तुम्ही प्रश्न विचारा, मी सांगते. कारण असं फिटनेस सुरू करत बोलायला सुरू केलं ना, तर अगदी डाएट पासून सगळं डाएट म्हणजे आता आपण रनिंग करतो आहे तर आपला डाएट अगदी प्रोटीन रिच असला पाहिजे. आणि सकाळी सर्वात सुरुवात जी आहे रनला यायच्या आधी ॲटलिस्ट 2 ग्लास पाणी, ब्लॅक कॉफी किंवा लॉंग रन असेल तर केळी किंवा खजूर खाऊन यायचं असतं. आणि मग रन नंतर पण रन संपल्यानंतर आधी कार्बोहायड्रेट्स काहीतरी लाईट केळं वगैरे खायचं. आणि नंतर जर तुम्हाला सवय असेल प्रोटीन शेक वगैरे घ्यायची तर मग प्रोटीन शेक. आणि जेवणामध्ये अगदी सकस आहार असला पाहिजे, आपलं नॉर्मल इंडियन डाएट जे आहे तसंच, फक्त त्यामध्ये जे आहे ना प्रोटीनचं प्रमाण जरा जास्ती असलं पाहिजे. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर प्रश्नच नाही आहे. व्हेजिटेरियनवाल्यांना फारच कमी ऑप्शन्स असतात प्रोटीनचे, त्यामुळे डाळी, उसळी, पनीर याचा समावेश करून आपण
प्रोटीनची गरज जी आहे ती पूर्ण करू शकतो. आणि फायबरही असलं पाहिजे भरपूर प्रमाणामध्ये. फायबर असलं पाहिजे, फ्रुट्स असले पाहिजे. दिवसाला ॲटलिस्ट 2 रंगाच्या भाज्या आणि फळं असली पाहिजे डाएटमध्ये. मग तुम्ही ते सॅलडच्या रूपामध्ये घ्या, भाजीच्या रूपामध्ये घ्या, कसंही. मनाची तयारी ती स्वतःलाच करायला पडते. अगदी अगदी म्हणजे आपण प्रत्येक वेळेला जे आहे ना स्वतःशी पॉझिटिव्ह टॉक केला पाहिजे की नाही मला हे करायचंच आहे, हे माझ्याने होणारच आहे. पॉझिटिव्ह टॉक केला आणि आपण स्वतःची मनाची तयारी केली की सगळं होतं, सगळं शक्य आहे. पोळी की भाकर? आता त्यामध्ये भरपूर सर हे आहेत. भाकरी जी आहे ते तर अगदीच चांगलं आहे. बाजरी म्हटली, बाजरीचं जे आहे ग्लायसेमिक इंडेक्स फारच हाय आहे, त्याच्यामुळे बाजरी सर्वात बेस्ट. बाकीच्याही भाकरी ज्या आहेत आपले जे आपण त्याला म्हणतो मिलेट्स जे आहेत, नाचणी, रागी, हे सगळं आपण याच्या भाकरी जर संध्याकाळच्या वेळेला भाकरी जर खाल्ली तर खूपच छान. त्यांचा सगळ्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स पोळी आपल्या गव्हाच्या याच्यापेक्षा जास्ती आहे, त्याच्यामुळे त्याचा समावेश पाहिजेच. इंजुरीज अवॉइड करण्यासाठी काही टिप्स द्या आम्हाला, कारण बऱ्याच जणांना काही ना काही दुखत राहतं. इंजुरीसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे वॉर्मअप, चांगला वॉर्मअप. आणि हिंदी थोड़ा हिंदी थोड़ा इंजरी प्रिवेंट करने के लिए ना सबसे पहले रन से पहले बहुत अच्छा वार्म अप होना चाहिए. जो सर ने मुझे सच में ऐसे लग रहा है कि वार्म अप और कूल डाउन सेशन बहुत ही अच्छा हुआ आज का हमारा. तो ऐसा वॉर्म अप सेशन खूप चांगलं असलं पाहिजे. रन करताना जसं आपल्याला जमेल तसा रन करायचा. मध्येच वाटलं आपण ब्रेथलेस होतो, हम लोग ब्रेथलेस हो लग रहा है, ब्रेथलेस हो रहे हैं, सांस चढ़ रही है, तो थोड़ी देर रुक के वॉक कर सकते हैं हम लोग. और अगर लग रहा है कि नहीं हो रहा है तो देन ऑलवेज लिसन टू योर बॉडी फर्स्ट. और मतलब रन के बाद में स्ट्रेचिंग इज इक्वली इम्पोर्टेंट इंजरी प्रिवेंशन के लिए. साथ में थोड़ा सा अगर हो सके तो दिन के टाइम में आप छोटी मोटी एक्सरसाइजेज हैं वेट ट्रेनिंग की, जो बिना वेट्स के या फिर छोटे अगर आपके पास में वेट्स हैं उसके साथ में आप घर पे कर सकते हो. उससे इंजुरीज प्रिवेंट हो सकती हैं. और शूज़ अच्छे होने चाहिए. अजून काही क्वेश्चन्स? 90 किलोमीटर रनसाठी तुम्ही प्रॅक्टिस कशी केली? अजून चालू आहे सर, आता प्रॅक्टिस सुरू म्हणजे केली आहे. आम्ही करतो आता 4-5 तासामध्ये आम्ही थकून जातो 90साठी. सर हे खूप 3 वर्ष झाले मी कंटिन्यू रनमध्ये आहे आणि हळूहळू वाढवते आहे रन. मी 3 किलोमीटर पासून सुरू केलं. सर्वात पहिले जे जयाजीचा रन झाला होता 2017 मध्ये, त्यामध्ये 3 किलोमीटरचं डिस्टन्स केलं होतं. वर्षभरामध्ये 2018 मध्ये 10 किलोमीटर पूर्ण केलं आणि 2019 मध्ये पहिली माझी हाफ मॅरेथॉन केली. हळूहळू डिस्टन्स वाढवलं. आणि हे डिस्टन्स आणि रन वाढवण्याच्या मागे आमच्या JRGचा खूप मोठा हात आहे. आणि सोबतच विद्याताईंचं आमचं इन्स्पिरेशन म्हणजे सकाळी ताईंचा फोन मेसेज, रात्री मेसेज येतो ताईंचा इतक्या वाजता इथे रन करायचं आहे. आणि सकाळी ताई आल्यानंतर सगळ्यांना फोन करतात, येते ना, आली नाही, उशिरा उठली, तयारी कर आणि ये लवकर, उशिरा ये पण ये. मसल्स के लिए तो ये जो है ना, ये हम लोग रन स्टार्ट करते हैं, अगर धीरे धीरे इंटेंसिटी बढ़ाएंगे ना तो वो पेन नहीं होगा. अगर हम एकदम आज 3 कर रहे हैं, नेक्स्ट डे 5 कर रहे हैं, इंटेंसिटी अगर कम टाइम में बढ़ाएंगे तो वो पेन होता है. और उसके लिए शिन के एक्सरसाइजेस होते हैं, काफ मसल के एक्सरसाइजेस होते हैं, वो करेंगे ना रेगुलरली. आप यूट्यूब पे देखो काफ मसल एक्सरसाइजेस, वो अगर शाम के टाइम मॉर्निंग में रन होने के बाद में शाम में ये सब एक्सरसाइजेस करते हैं ना तो शिन पेन धीरे धीरे चला जाता है. और साथ में कैल्शियम लेना है, कैल्शियम और D3. कैल्शियम के लिए दूध के अलावा और क्या ऐसा डाइट में लें? आप टैबलेट ले सकते हैं, कैल्शियम और D3 का टैबलेट वंस इन अ वीक, और कैल्शियम आप डेली ले सकते हैं. तो मैम हर रन पे अपना कैल्शियम का टैबलेट ले सकते हैं कि ऐसा जरूरी नहीं है? जनरली 40s के बाद में फीमेल्स में D3 और कैल्शियम लेना ही चाहिए. जो 40 अबाउ है फीमेल्स उन सब में.
मेनोपॉजल जो भी है मेनोपॉज में जो भी है उन्होंने, क्योंकि थोड़ा सा मेनोपॉज के साथ में ऑस्टियोपोरोसिस और ये सब प्रॉब्लम बढ़ती हैं, और उस वजह ये शिन पेन जो है बेसिकली जो लेग अपने बोन्स है उसमें हाँ थोड़ा ब्रेकडाउन का एक्टिविटी बढ़ता है, उस वजह से वो पेन होता है शिन पेन। तो वो कवर अप करने के लिए मसल्स स्ट्रॉन्ग होनी चाहिए, और एंकल की मोबिलिटी के लिए भी एक्सरसाइजेस करना बहुत ज़रूरी है। आणि आज तुमच्या सगळ्यांसोबत रन करून मला खरंच खूप छान वाटलं एकदम, म्हणजे तुमच्याकडे इतक्या साऱ्या फिमेल्स येतात रनला, ते बघूनच खूप आनंद होतो। आम्ही जळगावला असतो पण 9 जणी 8 जणी 6 जणी बस तेवढ्याच असतो। थँक्यू मॅडम, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की पुन्हा एकदा सांगतो की जळगाव रनर्स ग्रुप आणि त्यांच्या प्रेरणेनेच आपला ग्रुप सुद्धा सुरू झाला आणि वाढत आहे दिवसेंदिवस। आणि त्याचं मुख्य कारण एक आहे की आपल्या ग्रुपची डिसिप्लिन, शिस्त जी पहिल्या दिवसापासून सरांनी आम्हाला शिकवली आणि प्रत्येकाने ती पाळली, त्याचं सुद्धा महत्त्व आहे की सरांनी शिस्त लावली परंतु ती प्रत्येक जण ओबे करत आहे। आमचे जेंट्स रनर्स असतील, लेडीज रनर्स असतील, अगदी लहान लहान मुलं सुद्धा तुम्ही बघितलं असेल की सकाळी अगदी वेळेवर येऊन वॉर्मअप करतील, स्ट्रेचिंग करतील, रन करतील। जळगाव रनर्स ग्रुपचा जो यावर्षीचा टी शर्ट अनविलिंग कार्यक्रम होता त्यामध्ये डॉक्टर रती यांचा इंटरव्ह्यू होता। त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यावेळेला सर सुद्धा उपस्थित होते आणि गुरुप्रसाद तोतला होता। प्रत्येकाला एक प्रश्न विचारला होता की तुमचं इन्स्पिरेशन कोण, तुमचं मोटिवेशन कोण, आणि त्यानंतर अजून महत्त्वाचा प्रश्न असा होता की तुमचा रोल मॉडेल। तर सरांनी सांगितलं, त्यांच्या वडिलांचं नाव सांगितलं, गुरूंनी सुद्धा आईचं आणि बहिणीचं वगैरे आणि पत्नीचंही नाव घेतलं, परंतु रती मॅडम अशा होत्या त्यांनी एक नाव घेतलं होतं, ते नाव होतं विद्याताई बेंडाळे। कसं मी सकाळी तुम्हाला प्रवासात सांगितलं की प्रत्येकाच्या जर्नीमध्ये काहीचा वाटा असतो, तर मी तुम्हाला माझ्या जर्नीमध्ये 3 लेडीजचं नाव सांगितलं, त्यापैकी 2 इथे उपस्थित आहेत। हाँ, त्यांना नंतर सांगता येईल आहेत ते, वो है कि जो हमेशा डांटते रहते कि ऐसा खाना खाओ, कम खाना खाओ, आणि आमच्या चारुताई आणि एक घरी येते जळगावला। तर तिघांचं असतोच वाटा। तर तसेच एक रोल मॉडेल रती मॅडम यांचे रोल मॉडेल विद्याताई आहे, तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्व लेडीज रनर्सला मार्गदर्शन करायचं। नमस्कार मैत्रिणींनो, आवाज येतोय? प्रथम म्हणजे कधीपासूनच आम्हाला असं अधूनमधून वाटायचं, आमच्या नेहमी चर्चा होत राहतात की अगं भुसावळच्या लेडीज किती एकत्र येतात आणि किती सकाळी लवकर येतात, त्यांचा रन किती छान होतो, आणि 1-2 नाही तर 10, 15, 20, 25 सगळ्या एकत्रित रन करतात। आपल्या इथे लेडीज कमी येतात, म्हणून मग त्या दृष्टीने सरांना फोन करून सांगितलं की आमची इच्छा असते पण तुम्ही जर सुट्टीच्या दिवशी ठेवलं तर आम्ही येऊ शकतो। मग ते सरांनी बरोबर आज सुट्टीच्या दिवशी ठेवलं म्हणून आम्हाला यायची संधी मिळाली, त्यासाठी सर्वांचे आभार आणि सर्वांना धन्यवाद। रतीने मला रोल मॉडेलमध्ये नाव घेतलं, तिलाही खूप धन्यवाद। खरं आपणच महिलांसाठी एकमेकींना प्रोत्साहित करतो, आणि रन करायला किंवा कोणतीही ॲक्टिव्हिटी करताना की मी तर आता 40 होऊन गेला आहे, 50 होऊन गेला आहे, हे कधीच मनात आणायचं नाही। जी आपल्याला करायचं आहे ते आजपासून सुरुवात करायची। आता तुम्ही आज कोणी आज पहिल्यांदा सुरुवात केलेली असेल तर त्यामध्ये तुम्ही कंटिन्यू ठेवा की आपण हळूहळू का होईना यामध्ये आपण सुरुवात केली आहे, आता आपण मागे हटणार नाही। हे तुम्ही जर मनाशी ठरवलं तर तुम्ही खूप काही करू शकता। तुम्ही रन घ्या, चालणं घ्या, सायकलिंग करा, कोणता तरी एक खेळ पाहिजे। आणि तुमचा भुसावळचा असा आहे महिलांचा ग्रुप तर खूपच छान आहे, त्यामुळे तुम्हाला रन करताना कोणतीही अडचण येऊ शकत नाही। श्री प्रवीण पाटील सर आणि फालक सर हे तुमचे असे सहकारी असल्यामुळे आणि त्यांच्याकडून इतकं चांगलं मार्गदर्शन असल्यामुळे तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही। आज आम्हाला देखील वॉर्मअप, रन आणि स्ट्रेचिंग हे 3 सेशन आम्हालाही खूप छान करता आले, आणि वॉर्मअप पण आणि
नंतरचं स्ट्रेचिंग पण आम्हालाही करण्यामध्ये खूप आनंद वाटतो. तर मैत्रिणींनो, असंच तुम्ही नियमित करत राहा आणि यामध्ये आता आम्ही मागे हटणार नाही हे मनाशी ठरवून टाका आणि चालू ठेवा. धन्यवाद. जसं रती मॅडमने सांगितलं होतं, बऱ्याच त्यांना वाटतं ना की 21-42 काय शक्य आहे का हो आपल्याला. त्यांनी 3 किलोमीटरपासून सुरू केलेलं आहे आणि 21 केलं, नंतर 42 केलं, 50 सुद्धा केलेलं आहे आणि आता 90 करणार आहे. तर स्काय इज द लिमिट. जमी वालों को समझ नहीं आती मेरी हीर आसमानी, मेरी हीर आसमानी. बरोबर आहे. तर पुन्हा एकदा म्हणायचं आहे, जमी वालों को समझ नहीं आती मेरी हीर आसमानी, मेरी हीर आसमानी. तर असा हा तुमचा प्रवास असाच चालू राहो अशी सदिच्छा देतो आणि आजचा हा कार्यक्रम आपण इथेच थांबवूया. आता पुढचं ट्रेनिंग सेशन आपण रविवारी घेणार आहोत. जो 12वा ट्रेनिंग सेशन असेल त्या ट्रेनिंग सेशनला सर्वांनी उपस्थित राहा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.